पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एक गेम चेंजर या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी हॉटेल शेल्टन ग्रँड पुणे येथे ही परिषद होणार आहे। महाराष्ट्रातील विविध भागातील 350 बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये असणार आहे, अशी माहिती पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला संचालक विजय ढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते। राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत। परिषदेला पहिल्या सत्रात IT सल्लागार मिलिंद आंबेकर, संगणक तज्ज्ञ श्वेता ढमाळ, कॉस्मॉस बँकेचे जतीन सातपुते, रुबीस्केपचे संस्थापक डॉक्टर प्रशांत पानसरे, TGSB बँकेचे उपसरव्यवस्थापक हरप्रीत छाबरा हे सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन या विषयावर बोलणार आहेत। तर दुसऱ्या सत्रात सायबर सुरक्षेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर पुणे पीपल्स बँकेचे कैलास पवार, कॉस्मॉस बँकेच्या आरती ढोले, BFSIच्या संचालिका अनिता श्रेयकर, विश्वगुरु इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगर्डे, सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट आशिष सोनवणे यांचे सादरीकरण होणार आहे। सहकारी बँकांमध्ये नातेसंबंध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे डॉक्टर अजित कुमार मार्गदर्शन करणार आहेत। तिसऱ्या सत्रात नफा वाढीसाठी क्षमता विकास या विषयावर बिग कॅथलिस्टचे विक्रांत पोंक्षे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते, कॉस्मॉस बँकेचे उपाध्यक्ष CI यशवंत कासार, TGSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर मार्गदर्शन करणार आहेत। ॲडव्होकेट सुभाष मोहिते म्हणाले, आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे। अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता हे बँकिंग क्षेत्रातील परिवर्तनकारी तंत्रज्ञान ठरत आहे। सुरक्षित व्यवहार, वैयक्तिक सेवा आणि कार्यक्षम बँकिंग यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक आहे। डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांचा समतोल राखून बँकांनी व्यवसाय वाढवण्याची गरज आहे। या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नफा वाढीसाठी क्षमता विकास या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी असोसिएशनने या परिषदेत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे। सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, अकोला, जळगाव, अहमदनगर, धुळे, बीड, नाशिक, रत्नागिरी, महाड, रायगड, संभाजीनगर, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नागपूर या भागातून बँकांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत। पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीनं दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यातील हॉटेल ग्रँड शेरेटॉन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाचं औचित्य साधून नागरी सहकारी बँकांच्या संचालक म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, CEO आणि IT इन्चार्ज यांची राज्यस्तरीय परिषद आम्ही घेत आहोत। या परिषदेमध्ये नागरी सहकारी बँकांचं डिजिटलायझेशन, सायबर सिक्युरिटी या विषयावर आम्ही चर्चा दिवसभर करणार आहोत। एकूण 3 सत्रामध्ये हे चर्चासत्र होणार आहे। एकूण 3 सत्र होतील। त्यामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ UCBs हे जे सत्र आहे यामध्ये मिलिंद आंबेकर, श्वेता ढमाळ, प्रशांत पानसरे, हरप्रीत छाबरा आणि जतीन सातपुते हे संगणक या विषयातले तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी असणार आहेत। दुसरं सत्र जे आहे त्यामध्ये AI इन सायबर सिक्युरिटी हा जो विषय, या विषयामध्ये कैलास पवार, राजेंद्र गांगर्डे, अनिता श्रेयकर, आशिष सोनवणे आणि आरती ढोले हे वक्ते त्या ठिकाणी असणार आहेत। हे सगळे सायबर सिक्युरिटीमधले तज्ज्ञ आहेत। आणि शेवटचं सत्र जे आहे ते कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर प्रॉफिटेबिलिटी हा अर्बन बँकांसाठीचा विषय आहे। त्यामध्ये विक्रांत पोंक्षे जे आहेत कॉस्मॉस बँकेचे मागचे MD आहेत, त्यानंतर मी स्वतः त्यात आहे, शरद गांगल TGSBचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर यशवंत कासार कॉस्मॉस बँकेचे उपाध्यक्ष आहेत आणि जयंत काकतकर हे जनता सहकारी बँकेचे माजी CEO आहेत। या तज्ज्ञांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र होणार आहेत। या चर्चासत्राचं उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे साहेब हे करणार आहेत। या चर्चासत्रासाठी उद्घाटनासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री
मुरल्यांना मोहोळ यांनी उपस्थित राहायचं मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा विचार करून हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना मी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षात सहकाराचं डिजिटलायझेशन यावर हे चर्चासत्र होणार आहे.